सर्व विद्यार्थ्यांचं उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हार्दिक स्वागत. हे बघा, आज आपण जिओग्राफीच्या एक कन्सेप्ट आहे जे की झूमिंग कल्टिवेशनला जे वेगवेगळे नावं दिले गेलेत त्यांचं आपण आज डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर आज चला वेळ न वाया घालता आपण डिस्कशन करूया. बघा, रिजनल नेम्स काय आहेत झूमिंग कल्टिवेशनसाठी. इंडियामध्ये दोन टाईपचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. इंडियामधली नावं काय आहेत आणि अदर कंट्रीजमध्ये काय नाव आहे. तर सुरुवातीला आपण इंडियामधली नावं बघून घेऊया. हे नावं तुम्हाला माहीत असणं 100% गरजेचं आहे. तर बघा, पहिलं नाव आहे बघा बेवार. बेवार हे झुमिंग किंवा दहिया हे मध्य प्रदेशमध्ये म्हटलं जातं. बेवार, दहिया, मध्य प्रदेश. कोडू, कोडू हे नाव झुमिंग कल्टिवेशनसाठी आंध्र प्रदेश आहे बघा. आंध्र प्रदेश, कोडू. ठीक आहे. नंतर बघा पमा दाबी और कोमन हे नाव ओडिसामध्ये म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर बघा दीपा, छत्तीसगड, बरोबर. कुरुवा, झारखंड. कुमारी वेस्टर्न घाटमध्ये म्हटलं जातं. ओके. वालरे किंवा वालत्रे असं नाव हे साऊथ ईस्टर्न राजस्थानमध्ये म्हटलं जातं. वालरे किंवा वालत्रे राजस्थान, त्यातल्या त्यात सदर्न ईस्टर्न राजस्थान. ठीक आहे. खील हे हिमालयन रिजनमध्ये म्हणलं जातं आणि पोनम हे केरळमधले म्हटलं जातं. त्यातल्या त्यात तुम्ही जास्त लक्ष कुठं करायचे, दीपा एक लक्षात ठेवा. ठीक आहे. परत पोडू हे लक्षात ठेवा आणि हे. ठीक आहे. चला पुढं पूर्ण वेगवेगळ्या देशामध्ये काय नाव दिलं जातं ते बघूया आपण. नेम्स इन अदर कंट्रीज. बघा, मिल्पा मेक्सिको किंवा सेंट्रल अमेरिका. खूप महत्त्वाचं, हे स्टार करून घ्या. मिल्पा मेक्सिको किंवा सेंट्रल अमेरिका. पोनुको व्हेनेझुएला हे सुद्धा महत्त्वाचे. त्यातल्या त्यात ब्राझीलमध्ये काय म्हणतात हे खूप आयोगाचा पसंतीचा आहे. ठीक आहे. रोका, ब्राझीलमध्ये रोका म्हटलं जातं. ठीक आहे. लडांग, लडांग हे इंडोनेशिया आणि मलेशिया. ठीक आहे. त्या दोन देशामध्ये लडांग म्हटलं जातं, हे सुद्धा स्टार करून घ्या. इंडोनेशिया, मलेशिया, लडांग. रे व्हिएतनाम, व्हिएतनाममध्ये रे म्हटलं जातं आणि चेना हे श्रीलंकामध्ये म्हटलं जातं. ठीक आहे. इथं बघा, इथं सुद्धा तुम्हाला दिसत असेल की झुमिंग हे नॉर्थ ईस्ट इंडिया, मिल्पा मेक्सिको, रोका ब्राझील, लडांगमध्ये लडांग हे मलेशिया किंवा इंडोनेशियामध्ये म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे तुम्हाला नावं माहीत असणं 100% गरजेचं आहे, कारण की जोड्या लावामध्ये हे आयोग अनेकदा विचारतं. ठीक आहे. अशा प्रकारचे आपण जिओग्राफीचे जे हाय यील्डिंग एरियाज आहेत त्याचा अभ्यास करण्याचा आपण या सिरीजमार्फत प्रयत्न करतोय. ठीक आहे. जे पण येणाऱ्या राज्यसेवेला 9 नोव्हेंबरसाठी जी राज्यसेवा आहे त्यामध्ये जिओग्राफीचे जे हाय यील्डिंगचे पोर्शन आहेत, जसे की वारे, बरोबर, पर्वतरांगा, झूमला वेगवेगळे काय नावं आहेत, असे जे महत्त्वाचे किंवा करंट्स असे महत्त्वाचे टॉपिक्स या सिरीजमार्फत उमेद आयएस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तुम्ही याचा व्यवस्थित चांगला लाभ घ्या. ओके. थँक्यू सो मच.